माझं वय लक्षात घेता त्याच्यावरती किती बोलावं हा पण एक आव्हानात्मक प्रश्न माझ्यासमोर आहे. तरीही मी माझे काही निरीक्षणं, काही मतं या व्याख्यानात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ते जितकं थोडक्यात असेल तो प्रयत्न माझा असणार आहे. पहिल्यांदा मला या गोष्टीचा आनंद झाला की नवरात्रीच्या निमित्ताने शारदोत्सव 2025 हा एकता महिला मंडळाअंतर्गत सुरू झालेला आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम इथे चालतात. विशेषतः विचारांचा जागर घडून आणण्यासाठीचा प्रयत्न या मध्ये सुरू आहे. हा एक म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे. एरवी जे आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये बरेचसे कार्यक्रम या म्हणजे गणेशोत्सव असू द्यात, नवरात्र असू देत, या सगळ्या दरम्यान आपण ज्या काळामध्ये जगतो त्या काळात ते प्रदर्शनकारी झाले आहे. प्रदर्शन करणे आणि काहीतरी बाजारू पद्धतीनं त्याला बघितल्या जाते. पण या व्याख्यानाचं म्हणजे या विचार जागराचं हे जे निमित्त आहे ते फार महत्त्वाचं देखील आहे. एकता महिला मंडळाने 29 वर्षाची त्याला एक दीर्घ परंपरा आहे. मला वाटते की बदलते स्त्री जीवन, त्याचं स्वरूप आणि आव्हाने या दोन्हीही गोष्टींसाठी, या विषयासाठी आपलं एकता महिला मंडळ हे एक उत्तम उदाहरण देखील आहे. कारण की महिलांमधलं संघटन, त्यांचं नेतृत्व, त्यांचा पुढाकार आणि त्यांचं कर्तेपण, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या एकता महिला मंडळाच्या वतीनं आपल्यासमोर येत आहेत. आणि मला वाटतं की ही खूप आपल्या आजच्या काळामधली एक सकारात्मक आश्वासक स्त्रियांच्या दृष्टीने असणारी ही गोष्ट आहे. जेव्हा की या सगळ्या मंडळाला हे कोणतंही शासकीय महिलांसाठीचं मंडळ नाही की जिथे एका पद्धतीनं राज्यसंस्थेचा त्यांना आधार असतो आणि ते काम करतात. हे स्वतःहून स्वयंप्रेरणेनं आत्मभान आल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकत्रित आलेल्या महिला आणि त्याच्या सदस्य 100 आहेत, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून मी सर्वप्रथम या मंडळाचं माझ्या परीनं कौतुक करतो आणि आपण सर्वजण टाळ्या वाजवून या मंडळाच्या कार्याविषयी आपला एक चांगला भाव व्यक्त करूया. म्हणजे मीच राहिलो टाळ्या वाजवायचं, पण माझ्या गृहीत आहेत. तर असा हा सगळा योग आज जुळून आला की या विषयावर बोलण्यासाठी. हां, तर मला याच्यामध्ये 2 निमित्त आणखी महत्त्वाचे वाटतात. त्यामध्ये एक महत्त्वाचं निमित्त हे आहे की आज सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा देखील दिवस आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं आणि यांच्या प्रेरणेतनं आपण हे सगळं कार्य करतो आणि आपण सर्वजण त्याच्याविषयी ज्ञात आहोत की सत्यशोधक समाजाने, सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आधुनिक काळामध्ये सर्वात प्रथम सगळ्या वेगवेगळ्या जातींमधल्या स्त्रियांसाठी एकाच वेळी परिवर्तनशाली आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन परिवर्तनाचा स्वीकार केला आणि त्याचा स्त्रियांचं उत्थान करण्यासाठीचे खरे कर्ते, सुधारक म्हणून परिवर्तनाचं कार्य केलं. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांचे सगळे सत्यशोधक चळवळीतले कार्यकर्ते हे यांचा मोठा इतिहास आहे. आणि आज आपल्या जीवनामध्ये आलेल्या सगळ्या बदलांचा प्रारंभ बिंदू, हा आधुनिक काळाचा प्रारंभ बिंदू हा सत्यशोधक समाजापर्यंत येऊन ठेपतो आणि ती आपल्यासाठी आजच्या दिवसाची एक महत्त्वाची घटना आहे. आणि या घटनेनिमित्त त्या समाजाच्या स्थापनेनिमित्त आपणा सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. दुसरं आणखी एक महत्त्व या कार्यक्रमाला आहे ते म्हणजे हे वर्ष स्त्रीमुक्ती संदर्भातल्या 50 वर्षांच्या पूर्तीचं वर्ष आहे. भारतामध्ये 1975ला पहिल्यांदा भारतातच नव्हे तर जगात संयुक्त राष्ट्रसंघाकडनं महिला वर्ष साजरं करण्यात आलं आणि त्यानंतर 1975 ते 1985-86 पर्यंत एक महिला दशक साजरं करण्यात आलं. आणि या महिला दशक साजऱ्या करण्याचा हेतू हा होता की या साजरं करण्यातनं स्त्रियांचं कार्य, त्यांचं योगदान मानवी जीवनातलं ते पुढे यावं. तसंच स्त्रियांसाठीचे स्वतंत्र ध्येय धोरणे आखले जावेत, स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्यातनं जगभरातल्या स्त्रिया वेगवेगळ्या देशांमध्ये पुरुषी समाजामध्ये कशा जगतात
आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं केलं पाहिजे यासाठीचं जे काही प्रक्रिया आहे ते या वर्षांमध्ये गतिमान झाली. आणि स्त्रियांनी, जगभरातल्या स्त्रियांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित येऊन, विशेषतः पहिल्यांदा मेक्सिको या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली आणि हजारोच्या संख्येनं स्त्रिया जगभरातल्या एकत्रित आल्या. त्यांनी आपले अनुभव मांडले, निरीक्षणं मांडले आणि त्यांनी जीवनात बदलासाठीचे वेगवेगळे प्रयत्न करण्याला सुरुवात केली. आणि त्याचाच परिणाम म्हणून भारत आणि इतर जगातल्या देशांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र धोरणं, ध्येय आखल्या गेली आणि त्याचा परिणाम म्हणून जीवनामध्ये बदल यायला सुरुवात झाली. आणि हे 2025 हे वर्ष 50वं वर्ष म्हणून स्त्रीमुक्ती परिषद, महाराष्ट्रातली स्त्रीमुक्ती परिषद आणि भारतातल्या विविध संघटना ते साजरं करत आहेत. हा देखील एक चांगला संदर्भ आहे. म्हणजे आपल्या बदलत्या स्त्री जीवनाचा जो संदर्भ आहे तो अशा 2 घटनांशी निगडीत आहे. आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे बदलते स्त्री जीवन, स्वरूप आणि आव्हाने, याचा एक ऐतिहासिक संदर्भ आपल्याला घटस्थापनेशी निगडीत असलेला दिसून येतो. तो फार महत्त्वाचा आहे. आज आपण आता नवरात्र हे साजरं करतो आणि विशेषतः आपण नवरात्राच्या सगळ्या साजऱ्या करण्याच्या पद्धतीचा भाग बघितला तर स्त्रियाच त्याच्यामध्ये पुढाकार असतो. स्त्रियाच सगळ्या पूजा विधी करतात आणि त्या नवरात्राचा सण हा पुढे नेतात. तर हे एक वैशिष्ट्य स्त्रियांच्या जीवनाचं आणि इतिहास काळाशी त्याचा अनुबंध असण्याचा आपल्याला दिसून येते. म्हणजे घटस्थापना ज्या पद्धतीची तो विधी केला जातो त्या विधीचा संदर्भ हा मातृदेवता, गणमाता आणि प्राचीन काळाशी असल्याचा आपल्याला दिसून येतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि विशेषतः मानववंशशास्त्रामध्ये मॉर्गन नावाचे एक मानववंशशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अशी मांडणी केली की मानवी समाजाचा विकास कसा झाला, तर वेगवेगळ्या टप्प्यांवरती कसा होत गेला याचा त्यांनी अभ्यास मांडला. आणि त्यात त्यांनी दर्शवलं की भटक्या अवस्थेत, टोळी अवस्थेमध्ये शेतीचा शोध, लागण्याच्या अवस्थेत आणि औद्योगिक म्हणजे पुढच्या काळामध्ये असा आपला जो विकास झाला, त्या विकासाच्या टप्प्यांवरती शेतीचा शोध हा मानवी जीवनातला महत्त्वाचा शोध होता, ज्या शोधाने माणसाच्या जीवनामध्ये कमालीचा परिणाम केला आणि बदल आणले. आणि त्याचाच भाग आपल्याला दिसते की हा शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला. बीज पेरलं तर ते उगवते आणि भटक्या आणि टोळी अवस्थेमध्ये जेव्हा गर्भधारणा राहत होती तेव्हा स्त्रिया एका विशिष्ट ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य करत होते आणि त्या दीर्घकाळ वास्तव्यामध्येच निरीक्षणांमधून आणि अनुभवातून बीज पेरलं तर उगवते ही गोष्ट पुढे आली आणि त्याचे छोटे छोटे प्रयोग झाले. पुढे त्याचा विकास आणि विस्तार हा मोठ्या शेत्यांच्या प्रगतीपर्यंत आपल्याला झालेला दिसून येतो. हा काळ दीर्घकाळ आहे आणि या शेतीच्या शोधानंतर आणि विशेषतः जेव्हा स्त्रिया ज्या पद्धतीचं ते जीवन जगत होते, प्राचीन माणसाला मानवी जीवनाविषयीचं ज्ञान कमी होतं, वैज्ञान एवढं प्रगत नव्हतं, निसर्गाविषयीची भीती होती आणि आकाश आणि पृथ्वीचं मिलन हे पावसाळ्यामध्ये होते आणि पाऊस चांगला पडला, पाऊस पडणे हे आकाश आणि पृथ्वीचं मिलन आहे आणि पाऊस जर चांगला पडला तर संपूर्ण वर्षभरासाठीचं एक सुपीक वातावरण राहते आणि सृष्टी बहरते. सृष्टी बहरणे आणि सृष्टी चांगली घडणे हे मानवी जीवनाच्या सुखासाठी आवश्यक आहे आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून स्त्रिया आणि पुरुषांचा संबंध घडवण्याची प्रक्रिया ही प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होती. आता ते खूप आहे, खोलामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊ नये. पण जेव्हा स्त्रियांनी शेतीचा शोध लावला आणि स्त्रियांचं महत्त्व आदिम काळामध्ये जेव्हा होतं तेव्हा मातृसत्ताक समाज अस्तित्वात आला आणि त्यामध्ये गण होते आणि गणांच्या प्रमुख ह्या स्त्रिया होत्या आणि ज्या गणांचं उत्पादन जे आहे ते विभागून द्यायच्या, गणामध्ये समप्रमाणात उत्पादन विभागून देण्याची त्यांची पद्धती होती. आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये ज्या गणमाता होत्या, ज्या गणांच्या प्रमुख होत्या, त्या गणमाता ह्या उत्पादन विभागून द्यायच्या. आता हे उत्पादन विभागून द्यायचं आणि पुढे ही दीर्घ काळपर्यंत स्त्रियांची मातृसत्ता राहिलेली आहे आणि या मातृसत्तेमध्ये ज्या गणमाता होत्या, गणांच्या प्रमुख होत्या, त्या मृत्यूनंतर मातृदेवता म्हणून पुढे आलेल्या आहे. आणि दुर्गा जिचं आपण पूजन करतो हिचा संबंध निऋतीशी आहे आणि निऋती ही अनेक महत्त्वाच्या मातृदेवतांपैकी अतिशय आद्य अशी
उल्लेखित अशी देवी आहे जी मातृदेवता आहे आणि त्या मातृदेवतेचा एक संदर्भ दुर्गेशी आणि या देवींच्या पूजनाशी आहे आणि तोच घटस्थापनेशी पण आहे. म्हणून घटस्थापना ही प्रतिकात्मक रूपामध्ये मातृसत्तेचा एक अंश नेनिवेच्या पातळीवरती टिकून राहिला आहे असे काही प्राच्यविद्या पंडित याच्यावरती मांडणी करतात आणि शरद पाटलांचं देखील याच्या संदर्भात काम आहे आणि त्यांनी हे सांगितलं की आज जरी घटस्थापना त्याच्या मागची स्त्रियांची जी काही एक स्वायत्त स्वतंत्र कर्तृत्ववान जी क्षमता आहे ती जी क्षमता आहे नेतृत्वाची पुढाकाराची ती त्या घटस्थापनेच्या रूपामध्ये आज देखील स्त्रियांच्या जीवनामध्ये आणि समाजामध्ये टिकून आहे. तर असे 3 संदर्भ हे या म्हणजे आजच्या व्याख्यानाला महत्त्वाचे आहेत. मी बदलत्या स्त्री जीवनाच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे मांडणार आहेत ते बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी परिचित असतात. अनुभव आणि निरीक्षणाच्या बाबतीत आपले आणखी जास्त असू शकतात. सुरुवातीला फक्त एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की बदलते स्त्री जीवन हे समजून घेताना त्यामध्ये सगळ्या स्त्रियांचा एकाच वेळी विचार होईल असं मात्र नाही. कारण आपण जेव्हा स्त्री म्हणतो आणि स्त्री म्हणून जेव्हा सगळ्या स्त्रिया एक मानतो तेव्हा मात्र आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये जसं स्तरीकरण असते, समाजामध्ये जशा वैविध्य असते त्यानुसार स्त्रियांचे जीवन, त्यांचे अनुभव, त्यांच्या जीवनातले सुखदुःख आणि त्यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल येतो. आणि म्हणून सगळ्या स्त्रिया असं एक सामायिक सर्वसाधारण आपण जेव्हा वर्गीकरण करतो तर ते योग्य नाही. तर अनेक वेगवेगळ्या स्त्रिया, त्यांच्या जाणीवा, त्यांचे प्रश्न यांच्यामध्ये भिन्नता असते आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे जी 1990 नंतरच्या स्त्रीवादी चळवळीने आपल्यासमोर मांडली. आणि त्या गोष्टीला लक्षात घेऊन आज आपण साधारणतः भारतातल्या आणि मध्यमवर्गीय स्त्रियांच्या जीवनामधल्या बदलांच्या संदर्भामध्ये काही गोष्टींचा भाग बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः मी जे काही ऑब्झर्वेशन्स करतो किंवा मला जे काही जाणवते त्याच्यामध्ये काय जाणवते तर आत्ताच्या काळामध्ये स्त्रियांच्या सामाजिक दर्जा जो आहे त्याच्यामध्ये कमालीचा बदल आलेला आपल्याला दिसून येतो. सामाजिक दर्जा, सोशल स्टेटस जे आहे ते स्त्रियांचं बदलत चाललेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये स्त्रियांचा वावर वाढला ही एक चांगली गोष्ट दिसून येते. कामाच्या ठिकाणी स्त्रिया केवळ काम करत नाहीत तर आता मुख्य पदांवरती महत्त्वाची कामगिरी बजावतात हे पण एक चांगलं लक्षण आपल्याला दिसते. मग तुम्ही राजकारण घ्या, शैक्षणिक क्षेत्रातले विविध महत्त्वाचे पदं घ्या, कुलगुरू असतील, विभाग प्रमुख असतील किंवा इतर पण प्राचार्य असतील इथपासून, किंवा मग आर्थिक क्षेत्रातले पण आपण घेऊयात तर त्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांची प्रगती सार्वजनिक जीवनामध्ये झालेली दिसते आणि त्यांचा सामाजिक दर्जा हा उंचावलेला दिसून येतो. म्हणजे 1971 ते 74 दरम्यान भारतामध्ये एक अहवाल अहवाल तयार झाला. तो समानतेच्या दिशेने नावाने प्रकाशित आहे. टूवर्ड्स इक्वॅलिटी या नावाने तो प्रकाशित आहे. आणि या नावाने हा प्रकाशित झालेला अहवाल हे सांगतो की भारतात देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पण जवळजवळ 20-25 वर्षांमध्ये जी प्रगती झाली त्या प्रगतीला प्रचंड मर्यादा होत्या आणि विकास जो आहे तो समाजातल्या वरच्या काही मोजक्या जातींपर्यंत झिरपलेला होता, मोजक्या काही वर्गापर्यंत झिरपलेला होता. आणि त्यांनी कायदे, समाज, राजकारण अशा अनेक घटकांचा अभ्यास करून स्त्रियांच्या स्थितीवरचा तो अहवाल तयार केला होता. आणि त्या अहवालातनं जी स्थिती पुढे आली ती स्थिती समाधानकारक निश्चितच नव्हती. पण जेव्हा आज आपण 2025मध्ये विचार करतो तर स्वाभाविकच आपल्याला स्त्रियांच्या जीवनामध्ये आलेले बदल हे फार महत्त्वाचे, सुखकारक आणि समाधानकारक देखील एका अर्थानं राहिलेले आहेत. आणि त्याच दृष्टीनं आपण बघतो की कुटुंबामध्ये स्त्रियांच्या स्वायत्तता जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण आपण घेऊ शकतो की आधी म्हणजे 1960, 70, 80, 90 पर्यंतच्या काळापर्यंत
बऱ्यापैकी सर्वसाधारणरित्या कुटुंबामध्ये स्त्रियांचं म्हणणं ऐकून घेण्याची पद्धती नव्हती. म्हणजे मुलगी किंवा मुलगा बघण्याचे कार्यक्रम असतील विवाहाच्या संदर्भात, पुरुषांशी बोलून ते व्यवहार करायचे, असं एक चित्र होतं. आज आपल्याकडे हे दिसून येते की किमान मुलगा मुलगी पारंपरिक पद्धतीने विवाह करत असतील तरीही त्यांचं मत, मुलीचं मत घेणे किंवा मुलीच्या आईचं मत घेणे, मुलाच्या आईचं मत घेणे, अशा काही गोष्टींना मान्यता दिल्या जाते आहे. हे एक पद्धतीनं स्त्रियांच्या जीवनामध्ये कुटुंबाच्या चौकटीत आलेली स्वायत्तता, स्वतंत्रता आणि त्यांच्या मताला आलेलं जे काही महत्त्व आहे, आदर आहे, तो एक फार चांगला आपल्याला सांगता येऊ शकतो. कुटुंबामध्ये स्त्रियांच्या दृष्टीनं आणखी पण बरेच चांगले बदल झालेत आणि ह्या बदलांमध्ये कारण आहे की बऱ्याच स्त्रिया स्वतः पण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आणि कमवत्या झाल्या. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पातळीवरती निर्णय घेण्याचं एक स्वातंत्र्य देखील प्राप्त झालं. हे एक चांगले बदल कुटुंबाच्या पातळीवर आपल्याला दिसून येतात. दुसरी गोष्ट की कामाच्या ठिकाणी पण आपल्याला दिसून येते की कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या जीवनामध्ये बदल असे झालेत की त्या कामाच्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना घराच्या बाहेर एक स्वतंत्र एक स्पेस पण तयार झाला आणि हा स्पेस त्यांची पर्सनॅलिटी घडवण्यासाठी, त्यांचे विचार अभिव्यक्त होण्यासाठी फार महत्त्वाचा एक भाग राहिलेला आहे. नाहीतर एरवी गृहिणी या चौकटीमध्ये भूमिकेमध्ये वावरताना नातलग आणि जातीच्या चौकटीमध्ये स्त्रियांचे व्यवहार घडायचे. परंतु या कामाच्या ठिकाणी गेल्यामुळे स्त्रियांना कुटुंबाबाहेर आणि बाहेर देखील जीवन असते आणि त्या जीवनाचे विविध आयाम असतात, याचा परिचय व्हायला लागला. ही एक खूप चांगली सकारात्मक गोष्ट त्यामध्ये घडलेली आहे. सार्वजनिक जीवनामध्ये देखील आपल्याला दिसेल की खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती हे बदल झाले. सामाजिक जीवनात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक पातळीवरती स्त्रियांच्या जीवनात जे बदल आले, या बदलांनी स्त्रियांचं व्यक्तिमत्व, त्यांचा विकास, त्यांची प्रगती करण्यासाठी खूप मोठा एक हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचाच परिणाम आपल्याला हे दिसतो की समाजामध्ये जी अर्धी शक्ती आपण समाजाची म्हणू, त्या अर्ध्या शक्तीचा आविष्कार मोठ्या प्रमाणात चांगल्या दृष्टीनं समाजामध्ये झालेला आहे. ही एक खूप समाधानकारक बाब आहे. परंतु या समाधानकारक बाबीच्या नंतर पण आपल्याला हे दिसते की जरी बदल होत असले तरी हे बदल, स्त्रियांच्या जीवनातले जे बदल आहेत, हे बदल काय केवळ पुरुषांच्या मतात, चौकटीत आणि त्यांना झेपेल एवढ्याच चौकटीत होत आहेत का, हा पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे पुरुषांना अपेक्षित त्या चौकटीतच स्त्रियांच्या स्वातंत्र्याला, त्यांच्या विकासाला, त्यांच्या प्रगतीला चालना मिळते आहे का, हा एक प्रश्न या बदलांच्या पाठीमागे आपल्याला दिसून येतो. परंतु हे जरी असलं तरीही स्त्रियांच्या जीवनामधला जो बदल आहे तो गतीनं आता पुढे जाताना दिसतो. त्यातनं काही संघर्ष आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेले आहेत. आज सर्वात जास्त ज्या प्रश्नाची चर्चा होते ते म्हणजे कुटुंब विघटनाची चर्चा होते, कुटुंब विच्छेदनाची चर्चा होते, घटस्फोटांची चर्चा होते. आणि यामध्ये जे कारणं सांगितली जातात तर मुलींचं शिक्षण घेणे, त्यांचं नोकरी करणे, त्यांचं आज्ञाधारक नसणे, त्यांचं विनयशील नसणे आणि त्यांनी सगळ्या घटस्फोटांच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे स्वयंपाक न देणे, नवऱ्याला नाश्ता न देणे, घरच्यांची काळजी न घेणे, अशा कारणांभोवती ह्या गोष्टी फिरतात. आणि या कारणांच्या चौकटीमध्ये आजही स्त्रियांना बघितल्या जाते, हे विशेष महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडे स्त्रिया ह्या मोठ्या पदावरच्या अधिकारी असतील, पण मात्र त्यांची घरामध्ये जी अपेक्षा केली जाते तर ती एका आज्ञाधारक सुसंस्कृत स्त्रीची केली जाते. आणि समाज जरी बदलला असला तरी सुसंस्कृत स्त्री किंवा आदर्श स्त्रीचं जे पॅटर्न आपल्याकडे आहे, जे वैशिष्ट्ये आहेत, तर त्या आदर्श स्त्रीमध्ये विनयशील असणे, आज्ञाधारक असणे, नम्र असणे, सगळी सेवा करायची पण काही बोलायचं नाही आणि कितीही थकलेली असली तरी प्रसन्न चेहऱ्यानं घरी आलेल्या नवऱ्याच्या स्वागतासाठी ती तयार असली पाहिजे, अशी एक अपेक्षा पितृसत्ताक समाजामध्ये बाळगल्या जाते.
आणि याला आपण फार काही अपवाद नाही, घरं वेगवेगळी असू शकतात. तर या सगळ्या बदलांमध्ये स्त्रियांनी हे सगळं करणं, घर सांभाळणं आणि घराच्या बाहेरचं विश्व, कामाच्या ठिकाणचं सांभाळून जगणे ही एक तारेवरची कसरत महिला करतात. आणि ही नव्या जगातली एक मोठी आव्हानात्मक स्थिती आपल्याला सांगता येते. यासाठी सुपर वुमन नावाची एक संकल्पना आहे आणि बऱ्यापैकी आपण त्याच्याशी परिचित असू. आपल्या मालिकांमध्ये ज्या स्त्रिया दाखवल्या जातात त्या कधीकधी IAS अधिकारी असतात किंवा मोठ्या पदावरच्या असतात किंवा डॉक्टर असतात. आणि ह्या महिला मात्र घरी आल्यानंतर त्यांचं जे काही व्यावसायिक जीवन आहे, त्यातले जे काही त्यांचे अधिकार आहेत, त्यांचं जे स्वामित्व आहे, प्रभुत्व आहे, ते बाजूला सोडून सगळं विनयशील एक पारंपरिक रूढीवादी स्त्री ज्या पद्धतीनं जीवन जगते त्या पद्धतीनं त्या जगतात. आणि मालिकांनी पुरुषांच्या सोयीच्या स्त्रियांच्या भूमिका या मालिकांमधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आत्ता घरामध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे एकमेकांना सल्ले देण्याची स्थिती राहिलेली नाही. मग सल्ले देण्यासाठी बाहेरच्या व्यक्ती पण आता बदलत्या कुटुंबात कमी झाल्यात, कारण की संयुक्त कुटुंबाकडून आपण विघटित कुटुंबाकडे, छोट्या कुटुंबांकडे गेलो. अशा वेळेस मालिका ह्या उपदेशाच्या, संस्काराच्या आणि मार्गदर्शकाच्या भूमिकांमध्ये आपल्या स्त्रीपणाच्या चौकटीला दृढ करण्यासाठीचे प्रयत्न करतात. आणि यातून सुपर विमेनची एक संकल्पना पुढे आली आणि ती तेवढीच ताजीतवाण्या पद्धतीने ती कामावर जाते, तेवढ्याच पद्धतीने ते घरी पण कामं करते आणि तिच्या स्त्री म्हणूनच्या भूमिका पण सगळ्या पार पाडते. हे जे स्त्रियांच्या जीवनाची जी काही दमछाक होते, ही जी काही मोठी त्यांची गैरसोय आहे, या गैरसोयीवरती पण मार्ग काढले पाहिजेत. परंतु बदलत्या जीवनामध्ये स्त्रियांना घराबाहेर तुम्ही अवकाश दिला, स्वातंत्र्य दिलं आणि आम्ही आमच्या घरातल्या महिलेला शिकवतो, उच्च शिक्षित करतो, ती वेगळ्या पदावर आहे हे घरातले पुरुष सांगत असतात. जाहीरपणे ते स्त्रियांचं कौतुक करतात, त्यांचे लाभ घेतात, त्यांचे आर्थिक फायदे घेतात. मात्र आदर, सन्मान आणि प्रतिष्ठेनं त्यांच्यासोबतचं खाजगी वर्तन करत नाही. ही एक खूप मोठी दुष्ट चक्राची एक फेरी बदलत्या स्त्री जीवनामध्ये, स्त्रियांच्या जीवनात निर्माण झाली आहे. मग आता याच्यावरती प्रश्न असा निर्माण होतो की काय मग स्त्रियांनी केवळ मग घरातच राहिलं पाहिजे का? तर आपण त्याच्या संदर्भामध्ये बोलू शकू की केवळ स्त्रियांनी बदलणं म्हणजे स्त्रियांचं जीवन बदलू शकत नाही, तर पुरुषांनी बदलणे, त्यानुसार आकार घेणे बदलत्या संदर्भांमध्ये ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि आपल्याला दिसते की स्त्रियांची बदलांची गती खूप जास्त आहे आणि पुरुष हा खूप मागे राहिलेला आहे. म्हणजे मागासलेल्या, पुढारलेल्या स्त्रिया आणि मागासलेले पुरुष अशी एक स्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि याचे दर ठिकाणी आपल्याला याचे अनेक अनुभव आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक घेऊ की साधं एखादी महिला कामाच्या ठिकाणी जात असेल, त्या कामाच्या ठिकाणचे जे काही ताणतणाव असतात, व्यवहार असतात, कुणाशी कसं वागायचं, कोणता निर्णय कसा घ्यायचा, या सगळ्या संदर्भामध्ये पुरुष हा घरचा पुरुष जो त्या पात्रतेचा नसतो, जो कमी असतो, ज्याचं क्षेत्र वेगळं असते, तरीही तो जास्तीचे सल्ले देतो, जास्तीचं मार्गदर्शन करतो आणि कामाच्या ठिकाणचं तिचं जीवन हा घरात असून रिमोटसारखं नियंत्रित करतो. तर अशी एक गंभीर स्थिती स्त्रियांच्या जीवनामध्ये आहे. आणि त्यामुळे स्त्रिया स्वतंत्र झाल्या, स्त्रियांना अधिकार मिळालेत आणि स्त्रियांना अधिक स्पेस मिळाला, तरीही स्त्रियांच्या जीवनामध्ये आत्मविश्वासाची कमी आणि द्विधा मनस्थिती ह्या दोन गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि द्विधा मनस्थिती निर्माण होण्यामागे तिचं आंतरिक जग, तिचं म्हणणं आणि याचं घरातल्या पुरुषांकडून सांगण्यात येणारं जीवन किंवा मार्गदर्शन याच्यातली तफावत मोठी काम करते. आणि या तफावतीचा परिणाम म्हणून स्त्रियांच्या जीवनामध्ये आत्मविश्वासाची कमी आणि द्विधा मनस्थिती याचा संघर्ष हा जन्मजात पद्धतीनं प्रत्येक पिढी गणिक हा वाढत चाललेला आहे. म्हणून कामाचं ठिकाण आणि कुटुंब यामध्ये जी काही स्त्री तारेवरची कसरत सुपर वुमन म्हणून करते, ती कधीतरी थकते आणि काही काळानं तिला सर्व गोष्टी ह्या सोडून टाकाव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीला प्रेमानं, आदरानं, सन्मानानं तिनं आयुष्यात जागा दिलेली असते,
तो व्यक्ती तिच्या नजरेतनं कधी कधी हळूहळू या व्यावहारिक जीवनामध्ये उतरून जातो आणि जो नकोसा पुरुष, नकोशी म्हणून आपल्याकडे मुलींची बाबतीत चर्चा होते, तर हे नवरे म्हणजे नकोशे पुरुष या कॅटेगरीमध्ये जाण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचतात. तर ही स्त्रियांच्या जीवनातली जी काही बाब आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की सुपर वुमेन बनणे हे त्यांच्या जीवनामध्ये मोठं एक संक्रमण आणि घातकतेचं गोष्ट बनलेली आहे. याच्यावरती मार्ग हा घरामध्ये परत जाणे असं नाही आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा जापानमध्ये हिंसा झाली, अणुबॉम्ब पडले, त्यानंतर जापानमधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडल्या. तिथे पुरुषांची संख्या कमी होती आणि जे की कार्यक्षेत्रामध्ये अधिक मनुष्यबळाची आवश्यकता होती. तेव्हा ज्या स्त्रिया घरात होत्या त्या स्त्रियांना कौशल्य दिले, प्रशिक्षण दिले आणि त्यांनी जबाबदाऱ्या मोठ्या हिमतीनं स्वीकारल्या आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी जापानला सावरून टाकलं दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. हे जापानच नाही तर इतर देशांमध्ये पण ज्यांची हानी झाली. मात्र आपल्याला हे दिसते की जेव्हा जापान किंवा असे देश सावरले आणि संकट काळातून ते बाहेर पडले, तेव्हा पुन्हा त्या ठिकाणी स्त्रियांना घरात परतण्यासाठी आणि घरच त्यांच्यासाठी सुरक्षिततेची जागा आहे हे सांगण्यासाठी प्रयत्न चालू झाले, उपदेश सुरू झाले माध्यमांमधून आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून आपल्यावरती, स्त्रियांवरती हे बिंबवण्याचा एक प्रकार झाला. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सुपर विमेन आणि घर आणि दार म्हणजे बाहेरचं जग सांभाळताना होणारी तारेवरची कसरत ही थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करताना कुटुंबात परत येणे ही गोष्ट नाही, तर कुटुंबातून त्या दृष्टीनं आधार मिळणे आणि त्यांना हक्क मिळणे बाहेरच्या जगात वावरताना ही फार मोठी एक बदलाची आवश्यकता अजून देखील असणार आहे. आपल्याला दुसरा एक गोष्ट दिसते की स्वायत्तता, ॲटोनॉमी जी आपण म्हणू, स्वतःचा विचार करण्याच्या, स्वतःच्या पातळीवरती स्वतःला जे वाटते त्या पद्धतीनं व्यक्त होण्याचा जो काही अधिकार आहे, हा अधिकार पण स्त्रियांमध्ये आपल्याला अलीकडे वाढलेला दिसतो. आणि आपण त्याचं उदाहरण बघितलं की 60-70च्या काळामध्ये जर आपण म्हणजे अमरावतीतल्या पण स्त्रीने म्हणणे, तिला काय वाटते आणि तिने ते व्यक्त करणे, ही गोष्ट अस्तित्वात नव्हती. आणि याच स्वायत्ततेमुळे आज बऱ्याच मुली विवाह न करण्याचा स्वतःचा निर्णय घेण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचल्या. अजूनही त्यांना हा निर्णय धाडसानं त्यांना सांगता येत नाही, तरीही काही कारणास्तव त्यांनी त्या पद्धतीनं प्रतिकार करत स्वतः स्वायत्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेव्हा स्त्रिया मुली विवाह न करण्याचा निर्णय घेत आहे, तेव्हा त्यांच्याविषयीची एक खलनायकाची भूमिका तयार केल्या जाते आणि मुली म्हणजे जणू काही वाया गेलेल्या, काही यांना कळत नाही, जीवनाचं भान नाही, कुटुंबाच्या चौकटीत आणि विवाहाच्या चौकटीतच जीवनाचं सार आहे असं तत्वज्ञान खूप सांगितलं जाते आणि त्यांना खलनायक म्हणून उभं केलं जाते. परंतु आपण मुली या मतांवर का पोहोचल्या याच्या कारणांचा जर शोध घेतला तर आपण जे मगाशी बोललो की स्त्रिया खूप पुढे निघून गेल्या आणि पुरुषांमधल्या प्रगतीला मात्र तेवढीशी गती नाही. ते रिजिड आणि रूढीवादी पद्धतीनं जगतात. या दोन घरांच्या मधल्या अंतरामुळे त्यांना हे जीवन हे नकोसं वाटते, कारण की विवाहाच्या नंतर स्वायत्तता ही गोष्ट, त्यांची जी स्वायत्तता आहे ती फार बाधित होते आणि म्हणून ते आता व्यक्तिगत जीवनात पण काही समाजातल्या काही मुली अशा निर्णयांपर्यंत जात आहे. त्यासोबतच मातृत्व, अपत्यांना जन्म द्यायचा किंवा द्यायचा नाही, द्यायचा तर किती द्यायचा तर तो कधी द्यायचा, या सगळ्यांच्या बाबतीत काही स्त्रिया आता स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला लागल्या आहेत. आणि ही एक चांगली गोष्ट आहे. माय बॉडी माय चॉईस या नावाची एक स्त्रीवादी चळवळीतली एक चर्चा, एक घोषणा पण राहिलेली आहे. माझं शरीर आहे तर माझी त्या बाबतीतली म्हणजे माझी मर्जी आणि माझी त्या बाबतीतलं स्वतःचं मत, ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची राहिली. आणि या महत्त्वाच्या गोष्टीला घेऊन मातृत्व आणि गर्भपाताचा अधिकार स्त्रियांनी स्वतःच्या बाजूने मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आता जर आपण बघितलं अमेरिकेचं उदाहरण, तर आपल्याला हे दिसते की समाजात जी स्त्रियांची प्रगती, स्वायत्तता, स्वातंत्र्य निर्माण होत चाललं, त्याला उलट्या दिशेनं फिरवण्याचं काम हे सध्या सुरू आहे. आणि म्हणून सुरक्षित गर्भपाताचा जो अधिकार आहे हा अमेरिकेतनं काढून टाकण्यात आला. ज्या अमेरिकेचं प्रगतीचं, पुढारलेपणाचं आपण एरवी उदाहरण देतो,
त्या अमेरिकेमध्ये चाकं परिवर्तनाची उलटी फिरली आणि स्त्रियांचा सुरक्षित गर्भपाताचा अधिकार देखील काढून टाकण्यात आला. तर ह्या ज्या गोष्टी स्त्रियांच्या जीवनाशी निगडीत आहेत, हे बदलत्या स्त्री जीवनाचा विचार करताना समाजात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्याचे चांगले वाईट असे दोन्ही आपल्याला बाबी घटक हे दिसून येतात. आता एक गोष्ट अशी पण घडते की बऱ्याच स्त्रियांना संधी प्राप्त झाली आणि त्या मुख्य पदांवर गेल्या आणि समाजामध्ये फार चांगलं काम करतात, परंतु आपल्याला हे दिसून येते की स्त्रिया, बऱ्याचशा मुख्य पदावरच्या स्त्रिया ह्या पुरुष जशा पद्धतीने पुरुषसत्ताक पद्धतीने वागतात त्याच्या तुलनेमध्ये त्या काही वेगळ्या वागत नाही. म्हणजे भ्रष्टाचार असेल, आपल्यापेक्षा खालच्या पदांवर त्या व्यक्तींशी वागणं असेल, ज्या पद्धतीनं पुरुषी समाजामध्ये पुरुष वागतात त्या पद्धतीनं पण अनेक अधिकार पदांवर गेलेल्या स्त्रिया देखील वागतात. तर स्त्रियांच्या जीवनामध्ये हा जो आलेला बदल आहे, हा बदल पण स्त्रियांनी सावधपणे घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं कसं बाहेर पडता येईल हे पुन्हा स्वतःला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा पुरुषांच्याच भूमिकेत पुरुषांसारखं जगणं स्वीकारण्याची पद्धती आहे. हा अलीकडच्या काळात जो बदल दिसतो त्या बदलाच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्त्रीमुक्तीचा, स्त्री असण्याचा आणि अर्थ हा नव्याने लावला पाहिजे. तो पुरुष चौकटीच्या अनुकरणात अडकायला नको. आपल्याला दिसते की गावांमध्ये जो प्रभुत्व असणारा घटक असतो, जो सत्ताधारी वर्ग असतो, त्या सत्ताधारी वर्गाचं गावातला निम्न वर्ग जो असेल तो अनुकरण करतो. याच्या घरी बंगई असेल तर एखादा निम्न स्तरातला माणूस श्रीमंत झाल्यानंतर त्याची देखील कल्पना बनते की आपण देखील अशाच पद्धतीचं धाब्याचं घर, बंगई, अशाच पद्धतीच्या रचनांमध्ये गेलं पाहिजे. आणि ही जी मानसिकता आहे, आपल्यासमोर मॉडेल कोणतं आहे तर ते मॉडेल आहे त्या काळातलं त्या सत्ताधारी वर्गाचं. मी स्त्री आणि पुरुषांच्या सत्ताधारी असण्याचं जर उदाहरण घेतलं तर स्त्रियांनी पण पुरुषांच्या सत्ताधारी असण्याच्या अनुकरणात स्वतःच्या मुक्तीचा अवकाश शोधायला नको, ही एक गोष्ट समकालीन बदलांमध्ये लक्षात घेणं गरजेची बनते. आणखी एक गोष्ट आहे जी आपल्याला दिसते की आज समाज बदलला आणि त्याचे चांगले फायदे लोकांना मिळत आहेत. कामाच्या ठिकाणी स्त्रिया जातात, कुटुंबात वावरतात आणि सार्वजनिक ठिकाणी पण वावरतात. पण याच्यामध्ये आपल्याला दिसेल की व्हायलन्स जी गोष्ट आहे ते सर्वात अधिक स्त्रिया अजूनही फेस करतात. अजूनही सर्वात जास्त स्त्रियांविरुद्ध हिंसेच्या घटनाला बळी पडतात. युनायटेड नेशनचा काही वर्षांपूर्वीचा एक अहवाल सांगतो की स्त्रियांविरुद्ध हिंसेच्या घटनांमध्ये जर आपण विचार केला तर जगातल्या प्रत्येक 3 स्त्रियांमधल्या एका स्त्रीला स्त्रियांविरुद्ध हिंसेचा कुठला ना कुठला तरी वाईट अनुभव हा आलेला असतो. म्हणून अशी कोणतीही स्त्री नाही की जिला पुरुषी समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचा हिंसेचा, म्हणजे हिंसा म्हणत असताना प्रत्यक्ष हिंसा नाही, आग लावणे, प्रत्यक्ष हात उठवणे हे नाही, तर वेगवेगळ्या हिंसेचा त्या अनुभव घेत असतात. उदाहरणार्थ आपण एक घेऊ शकतो, आर्थिक स्वरूपाची हिंसा समाजामध्ये आहे. ती कशी तर आपण समाजामध्ये ज्या स्त्रिया नोकरी करतात, पैसे कमवतात, श्रम देतात, कौशल्य देतात, त्या बदल्यात त्यांना जो मोबदला मिळतो त्या मोबदल्यावरती अजूनही घरातले पुरुष स्वतःच लक्ष ठेवून ते सगळं नियंत्रण घेतात आणि त्या पैशांचा विनिमय कसा करायचा याच्या संदर्भामध्ये ते स्वतः निर्णय घेतात. हे एका पद्धतीनं स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर केलेली एक अतिक्रमणाची गोष्ट आहे, एक वाईट गोष्ट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता या व्यतिरिक्त पण घरातल्या स्त्रियांना कधी महत्त्व दिला जाते तर काही विशिष्ट गोष्टी घेताना ज्या खूपच जीवनात, घराच्या जीवनामध्ये, एकूण कौटुंबिक जीवनामध्ये फार परिणाम न करणारी जी काही गोष्ट असते ती घेताना स्त्रियांना स्वायत्तता दिल्या जाते, मानही दिला जातो. म्हणजे आमच्या घरातल्या या माझ्या पत्नीशिवाय, माझ्या आईशिवाय, माझ्या बहिणीशिवाय मी ही गोष्ट करत नाही, हा त्यांचा एक स्वतंत्र अधिकार आहे असे म्हणणारे पुरुष जमिनी घेताना,
गाडी घेताना, महागड्या वस्तू घेताना मात्र स्त्रियांचं स्वातंत्र्य बाजूला ठेवतात आणि डायरेक्टली स्वतःच्या इच्छेचं अतिक्रमण त्यांच्या इच्छांवरती करतात. म्हणून स्त्रियांना जे स्वातंत्र्य, स्वायत्तता आणि ह्याचे जे बदलते जे जीवनामध्ये जे अधिकार मिळालेत ते किती मर्यादित अर्थानं मिळाले आहेत का याचा शोध देखील आपण घेणं गरजेचं आहे. स्त्रियांविरुद्ध हिंसेची ही जी काही घटना आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. कामाच्या ठिकाणी तुम्ही बघा, अनेक स्त्रिया कामाच्या ठिकाणी गेल्यात, परंतु आपण ऑफिसेसमध्ये जाऊन जर बघितलं तर तिथे साधारणतः प्राध्यापक 4 असतील, 2 स्त्रिया असतील किंवा 10 घेऊन, किंवा एखादं महानगरपालिका किंवा इतर कोणतंही कार्यालयीन कामकाजाचं ठिकाण घ्या जेथे महिला आणि पुरुष काम करतात. तिथे जर चहा बनवायचा असेल तर कोण बनवतो? ज्या स्त्रिया घरामध्ये ज्या पारंपरिक भूमिका निभवतात त्या स्त्रिया त्या ठिकाणी त्या भूमिका वठवायला पुढाकार घेण्याच्या स्थितीमध्ये असतात. खाद्यपदार्थ कोण आणतो? साधी पाण्याची बॉटल पुरुष आणत नाही. मी सुद्धा त्याचा एक भाग काही काळ राहिलेलो आहे. तर आपल्याला हे दिसेल की जे तुमच्या कुटुंबामध्ये स्त्रियांचं, पुरुषांचं नेहमीचं जगणं आहे ते जगणं डोक्यात घेऊनच आपण कामाच्या ठिकाणी जातो, जेव्हा की कामाच्या ठिकाणी तशी काही गरज नाही. परंतु तरीही अनेक स्त्रिया मुख्य पदावर असून देखील पुरुष जर त्यांच्या हाताखाली काम करत असतील तरी त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष म्हणूनचं जे एक न्यूनगंड स्त्री म्हणूनचा जो असतो तो देखील काम करतो. आणि हे बदलत्या स्त्री जीवनामधलं मुख्य एक काही गोष्टी आपल्याला दिसतात. मग आता आपण दिसू की आता महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत. मी थोडा आता विषयाच्या स्वरूपाच्या वेगळ्या दिशेने येईल की स्त्रियांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी स्वतः स्त्रियांनी प्रयत्न करणं, अशा मंडळांच्या माध्यमातून ही एक पद्धती आहे. परंतु स्त्रियांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची जबाबदारी ही सरकारची असते, राज्यसंस्थेची असते. त्या देशातल्या सरकारांनी ती जबाबदारी बजावायची असते. उदाहरणार्थ तुम्ही जर केरळमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे जेंडर पॉलिसी, जेंडर इक्वॅलिटीच्या पॉलिसीज तुम्हाला चांगल्या आलेल्या दिसतात. उदाहरणार्थ तुम्ही केरळ आणि त्या परिसरात साऊथ इंडियामध्ये गेलात तर तिकडे कम्युनिटी किचन नावाची संकल्पना अस्तित्वात राहिली. स्त्रियांचं आजही जीवन हे चुलीभोवती, गॅस आले, गॅसचे ओटे आले तरीही त्या ठिकाणी काम करणारी व्यक्ती स्त्रीच राहिलेली आहे. आणि अशी स्त्री जी आहे त्या स्त्रीच्या जीवनातला फार मोठा वेळ ह्या घरकामातल्या गोष्टी त्यांचा ओढून घेतात. आणि कम्युनिटी किचनच्या माध्यमातून असा प्रयोग झाला की कम्युनिटीचं स्वतंत्र एक किचन असावं आणि त्या किचनमध्ये त्या वस्तू बनवल्या जातील ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत, ज्या खाद्य आहे. अशा पद्धतीचे प्रयोग हे आपल्याकडे फारसे प्रचलित नाही. आता तिथे पण त्याला किती प्रतिसाद मिळाला हा प्रश्न असला तरी आपल्याला दिसते की सरकारांच्या आणि राज्यसंस्थेच्या पातळीवरती स्त्रियांच्या जीवनात बदल करण्याच्या अनेक गोष्टी घडल्या पाहिजेत. लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून स्त्रियांच्या जीवनामध्ये फारसा बदल येऊ शकत नाही. लोकप्रिय योजना, लोकप्रिय धोरणं हे स्त्रियांना आहे त्या स्थितीत ठेवण्यासाठी कामात पडतात. लाडक्या बहिणींचे कितीही पैसे आले तरी लाडक्या भावांनी ते हडपलेले आहेत. तुम्हाला हे दिसून येईल वास्तव. महिला सक्षमीकरणाचे अनेक केस स्टडीज सांगतात की अनेक स्त्रिया कामं करतात, भाजीपाल्याच्या गाड्या लावतात, बाहेरच्या ठिकाणी कामं करतात, तरीही त्या महिलांचे घरात पैसे गेल्यानंतर ते पैसे हडपले जातात. त्याच्यावरती चांगला शब्द आहे तो डल्ला मारला जातो. अशा पद्धतीची कामं महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून घडलेली आहे. महिला सक्षमीकरण ही गरज आहे समाजातली. सगळा समाज कधीतरी पूर्ण बदलेल आणि मग स्त्रियांचं जीवन बदलेल अशी अपेक्षा बाळगण्यापेक्षा स्त्रियांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, व्यावहारिक गरजा आहेत, त्या लक्षात घेऊन विमेन एम्पॉवरमेंटचं मॉडेल हे डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये पुढे आलं आणि त्याचा फायदा झाला. परंतु महिला सक्षमीकरणामध्येच स्त्रियांच्या स्वातंत्र्य मुक्तीचा अवकाश शोधणं ही गोष्ट आजच्या काळात आपल्याला समाधान देणारी नाही. त्याच्या पलीकडे पण जग आहे, जे जग स्त्रियांचा समान हक्क ते देऊ शकते. म्हणजे स्त्रियांचा समाजातला जमिनीवरचा मूलभूत मालकी हक्क जो आहे तो वाटा नाकारायचा आणि तात्पुरत्या योजनांमधला पैसा त्यांच्या हाती द्यायचा. ही जी गोष्ट आहे ही स्त्रियांचा मोठा
अधिकाराचं हननाची गोष्ट आहे, मानवाधिकाराच्या हननाची गोष्ट आहे आणि त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आजच्या समाजामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आत्ता जे मुलं मुली आहेत, आपण म्हणतो झेनजी वगैरे ह्या सगळ्या आल्यात, खूप प्रगत आहेत आणि ह्या मुलींमध्ये स्वायत्तता आहे, स्वातंत्र्य आहे. आता मुलींचे जे काही मैत्री असतात आणि प्रियकर प्रेयसी म्हणून जे असतात ते आपल्या समोर जेव्हा येतात तेव्हा ते खूपच स्वातंत्र्य, समता आणि अधिकाराने पॅशनेट असे वाटतात आणि ते असे जगताना दिसतात. आणि आपण जर विचार केला तर आपल्या पिढीमध्ये मात्र हे नव्हतं म्हणून आपण थांबतो. मात्र आपल्याला दिसेल हा जो या नव्या पिढ्यांचा स्मार्टनेस आहे हा फार तकलादू आहे आणि हा स्मार्टनेस, तुम्ही या स्मार्टनेसला जरा खरडलं तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये दडलेली पितृसत्ता दिसेल. आजही स्वातंत्र्य आणि समतेनं वागणारे लोक फार कमी आहेत आणि म्हणून प्रियकर प्रेयसीच्या नात्यामध्ये पुन्हा नव्या पिढीतल्या मुली पुन्हा पितृसत्तेच्या नव्या चौकटांमध्ये अडकत चाललेल्या आपल्याला दिसतात. कितीतरी गुणी मुली, कितीतरी हुशार मुली अतिशय चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वाचा, शैक्षणिक करिअरचा आणि याचा ते पूर्णतः उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं गेलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रेमामध्ये आजही प्लॅटॅनिक लवची कन्सेप्ट ही डोक्यामध्ये लोकांच्या आहे, परंतु ती प्लॅटॅनिक लवची कन्सेप्ट बाजूला जाऊन आज समाजामध्ये समतेवर आधारित, ज्यामध्ये कुणाच्या चरणी कुणाचं अस्तित्व वाहून द्यायचं नाही तर दोघांचंही अस्तित्व कायम ठेवून एकमेकांचा आदर करत प्रेम करण्याची संकल्पना पुढे आलेली, विकसित झालेली आहे. परंतु समाजामध्ये दर पिढीत नव्या पिढीला जुन्या पिढीच्या जाणीवा, जुन्या पिढीचे अनुभव मागे टाकून पुन्हा पितृसत्तेच्या नव्या मायाजालामध्ये, भ्रामक प्रेमामध्ये अडकण्याच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून नव्या पिढी काही वर्षांनी पुन्हा त्या चाकोरीबद्ध आयुष्याचा भाग झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर आपल्यासमोर जी आव्हानं सध्या आहेत, तर त्या आव्हानांमध्ये फार महत्त्वाचं आव्हान हेच आहे, ज्याच्या आपण शेवटाकडे येत आहोत, की पुरुष सत्तेचं जे काही बदलतं जीवन आहे, पुरुषांचं जे काही पितृसत्ताक म्हणून जी विचारसरणी आहे, त्या बदलत्या विचारसरणीला, त्या बदलत्या रूपांना ओळखणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी बनलेली आहे. उदाहरण त्याचं मी देईल की ग्रामीण भागामध्ये 60-70च्या किंवा 80-90च्या दशकामध्ये एखादी सून जर म्हणत असेल की मी बाहेरचं काम करते, जॉब करते, तेव्हा सासरा थोबाडीत देण्याला मागं पुढं करत नव्हता. किंवा जेठ जर असेल, जो सासऱ्यानंतर घरातला प्रमुख आहे, तो पण लहान भावाच्या बायकोला मारण्यासाठी मागं पुढे पाहत नव्हता आणि त्याच्यामध्ये कोणतंही स्पष्टीकरण दिल्या जात नव्हतं. थापड मारली म्हणजे घराच्या आत, अशी जी एक रचना 60-70-80च्या घरात होती ती आज नसणार आहे. आज जर असं कोणी केलं तर लगेच कायदे पण आहेत, लगेच मीडिया पण आहे, लगेच मोबाईल आहे आणि लगेच सगळीकडे तुम्ही शेअर करू शकता. म्हणून सावध झालेले पुरुषसत्ताक समाज आज त्याचं नेचर बदललेलं फारसं नाही, फक्त त्याचे रूप बदलले, त्याचं प्रारूप बदललं आणि मग तो प्रेमानं, अतिशय सौजन्यानं, विनयशीलतेनं हे करणं कसं योग्य नाही हे सांगण्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि मग घरातच राहणं, घरातलीच काळजी घेणं हे सुरक्षित कसं बनते आणि तिच्या एकूण आरोग्य आणि एकूण मानसिकता आणि एकूण झेपण्याच्या स्थितीचा अंदाज हा स्वतःच लावतो आणि स्वतःच त्याला मर्यादित करतो. म्हणून पितृसत्तेचं हे जे रूप आहे बदलतं, त्याचं आकलन नव्या रूपांना ओळखणं हे फार गरजेचं आहे. म्हणून पॅट्रिआर्कीचे बदलते फॉर्म्स लक्षात घेणं हे आपल्याला खूप गरजेचं झालेलं आहे. ज्याची चर्चा आपण केली की स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, साडी निवडायची आहे, एखादी घरी बागांमध्ये झाडं आणायची आहेत तर तुझ्या मतानं घेऊन ये, तू काय करायचं तू कर, परंतु जेव्हा गाडी घ्यायची आहे, जागा घ्यायची आहे, या व्यवहारांमध्ये हस्तक्षेप नाही. किंवा घरी उद्योग असतील तर त्या व्यवहारांमध्ये हस्तक्षेप नाही. फॉर्म्स बदलले, म्हणून बदलत्या पितृसत्तेचे रूप ओळखणे हे आपल्या सगळ्या समोरचं एक आव्हान आहे. आणि स्त्रियांचं कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेचा फार मोठं आव्हान देखील आहे. आज भारतामध्ये लैंगिक छळाच्या घटना कामाच्या ठिकाणी जेवढ्या पुढे येतात त्या नोंदींच्या कितीतरी पट
ह्या तिथे घडणाऱ्या घटना असतात की ज्या आपल्यासमोर येत नाहीत. म्हणून कामाचं ठिकाण हे अधिक सुरक्षित कसं होईल यासाठीचे प्रयत्न देखील करणं गरजेचे आहे. आत्ता महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे शी बॉक्स, सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रिक बॉक्स असा एक बॉक्स आला, ज्याच्यामध्ये डिजिटली आपली कंप्लेंट आपण त्या ठिकाणी नोंदवू शकतो. म्हणजे ही एक सेफ्टीसाठीची खूप मोठी एक आवश्यकता निर्माण झालेलं आहे. हे मोठं आव्हान आहे. दुसरं एक आव्हान आपल्यासमोर आहे की सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर असू देत, संविधान असू देत, या सगळ्या विचार परंपरेनं, समाज परिवर्तनानं आणि स्त्रीवादी चळवळीनं आपल्यासमोर खूप चांगले दिवस, स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ही आणलेली आहे. अशा वेळेस स्त्रीवाद म्हटला की स्त्रीवाद या शब्दाला अशा अर्थानं बघितल्या जाते की त्याच्यामुळे कपाळावर आट्या पडतात आणि पुरुषांसमोर तो उच्चारला की ते झिडकारतात आणि काहीतरी वेगळं घडलं असं म्हणून ते त्याच्याकडे खूप नकारात्मक बघतात. आणि आपल्याकडे सिनेमा, चित्रपट, मालिका, सोशल मीडिया आणि उठसूट सोशल मीडियावर व्यक्त होणारे पुरुष आणि काही पुरुषांच्या भूमिकांचं वहन करणाऱ्या स्त्रियासुद्धा स्त्रीवादाला नावं ठेवतात, त्याला बोलतात आणि हे एक पद्धतीनं स्वतःचं दास्यत्व न घालू शकल्यामुळे स्वतंत्रतेची भूमिका घेणाऱ्या स्त्रीवादाला दुर्लक्षित करण्याचं, त्याचा तिरस्कार करण्याचं काम केल्या जाते. हे एका बाजूला स्त्रियांच्या बाबतीत दिसते, तसंच पुरुषांच्या बाबतीत त्यांना लगेच सेन्स पोहोचतो की आपल्या हितसंबंधांना या स्त्रीवादामुळे अडचण जाईल. स्त्रीवाद शब्द उच्चारला की हातात पिण्याचा ग्लास मिळणार नाही पाण्याचा. स्त्रीवाद शब्द उच्चारला की भांडे घासण्याची भीती त्यांच्या मनामध्ये दडपण येते. परंतु स्त्रीवाद एवढा छोटा आणि असा नाही, तर तो खूप व्यापक आहे. हजारो लाखो स्त्रियांनी त्यासाठी बलिदान दिलं आणि हे युरोपात घडलं, तसं भारतामध्ये देखील घडलं. आणि तेव्हा कुठे स्त्रियांचे अधिकार, हक्क आले. आणि स्त्रीवाद हा त्या राजकीय विचारसरणीचा भाग आहे जिथे स्त्रिया स्वातंत्र्यासाठी, हक्कासाठी स्वतःच्या लढतात. प्रसंगी अनेक स्त्रीवादी विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः एकाकी जीवन जगले आहे आणि त्यांच्या वेड्या मनस्थितीमधून त्यांना जावं लागलेलं आहे. कारण की आपण जो विचार करतो हा विचार खरा असून देखील समाजात स्वीकारला जात नाही आणि समाजातले कोणीच लोक त्याच्यासोबत राहत नाहीत. बरेचसे लोक याच्या तीव्र दुःखातून, तीव्र एकाकीपणातून स्त्रिया जगलेल्या आहेत आणि तेव्हा स्त्रीवादाचं तत्त्वज्ञान हे आपल्यासमोर आलेलं आहे. म्हणून स्त्रीवादाचं तत्त्वज्ञान ओळखणे, त्याला समजून घेणे आणि त्यासाठी त्याचा प्रतिवाद करणारे जर लोक असतील तर क्षणभर आपण आपल्या बाजूनं स्त्रीवादाला नकारात्मक बघण्याच्या भूमिकेत न टाकता क्षणभर विचार करून, त्याविषयी वाचन करून स्त्रीवादातले प्रवाह आणि त्यांच्यातलं चिंतन, जे स्त्रीमुक्तीचं चिंतन आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठीची स्वतःची कटिबद्धता बाळगणे हे एक मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर असणार आहे. आज या ठिकाणी ही एक गोष्ट चांगली आहे की 100 महिला, 100 वेगळे कुटुंब, सगळे 100 वेगळे अनुभव, जीवन, या सगळ्या महिलांना संघटित करण्याचं काम ठाकरे मॅडम आणि तुम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी केलं. ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आव्हान आहे, ज्या आव्हानाला तुम्ही यशस्वी उत्तर देत चाललेले आहात. ते आव्हान म्हणजे भगिनी भावाचं. बंधुभाव आपण ऐकतो, पण भगिनी भाव हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येत नाही. पॅट्रिआर्कल सोसायटीमध्ये बंधुभाव म्हटला जातो, पण स्त्रीवादी चळवळीनं काही व्होकॅब्युलरी दिली, शब्द दिले, परिभाषा दिल्या. त्यामध्ये आलेली ही संकल्पना आहे की भगिनी भाव. मी कोणत्याही जातीची असेल, मी कोणत्याही क्लासची असेल, इलाइट असू देत, सर्वसामान्य असू देत, लुम्पेन प्रोलेटरियन क्लास असू दे, मी स्त्री म्हणून एक आहे आणि आमचे दुःखांवरती काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे. हा जो भगिनी भाव आहे, एकमेकींच्या दुःखांविषयीची सहानुभूती बाळगणे, त्याविषयीच्या एकमेकींना साथ देणे, संघर्षामध्ये सोबत राहणे, हा स्त्रियांसाठी खूप मोठा विषय आहे. म्हणून भगिनी भाव हा महत्त्वाचा आहे. अजूनही एखादा नवरा एखाद्या बायकोला मारत असेल तर लोक म्हणतात हे पर्सनल आहे, परंतु जगभरात जेव्हा अभ्यास झाले तेव्हा कळलं की एकच नवरा एका बायकोला नाही मारत, अनेक घरांमध्ये अनेक नवरे हेच काम करतात. म्हणून हा सार्वजनिक प्रश्न आहे, तो कुण्या एका स्त्रीचा नाही.
म्हणूनच महिला संघटनांनी हुंडा प्रतिबंधक कायदे आणले, वेगवेगळे कायदे आणले, विशाखा गाईडलाईन आणण्यासाठी प्रयत्न केले भारतामध्ये. तर म्हणून हा भगिनी भाव आपण जपणे ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आणि त्यासाठीचं आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठी आपल्या छोट्या छोट्या हितसंबंधांचा त्याग करून आपल्याला एकमेकांच्यासाठी उभं राहता आलं पाहिजे. आणि या प्रक्रियेमध्ये निश्चितच जे पुरुष सहभागी होतात त्यांना देखील सहभागी करून आपण वाटचाल केली पाहिजे. म्हणून स्त्रीमुक्तीसाठी आपण प्रतिवाद विकसित करणे आणि जसा या मंडळाने स्वतःकडे कर्तेपण घेतलं, पॉवर आहे ना, ती पॉवर आहे. इथे तुम्ही कोणाला स्टेजवर बोलवायचं ही तुमची पॉवर आहे, पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता तिथे केवळ श्रोते असता, जे बोलवतात त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकता. परंतु इथे तुम्ही तुमचं स्टेज निर्माण केलं, इथं तुमचा स्पेस केला, इथं तुमचं कर्तेपण आहे, तुमची एजन्सी तुम्ही घेतली की इथं कोणाला बोलवायचं, इथे काय बोलल्या गेलं पाहिजे, कोणता विषय असला पाहिजे, त्यावर काय चर्चा झाली पाहिजे, हे कर्तेपण, हे पॉवर, ही सत्ता तुम्ही तुमची निर्माण केली. म्हणून असं कर्तेपण समाजामध्ये रुजणं, संघटित होऊन कार्य करणं, भगिनीभाव जपणं हे स्त्रियांच्यासाठी गरजेचं आहे. पुरुष सुटे आणि एकटे राहिले तर काही फरक नाही आहे, कारण की त्यांना गरज नाही. त्यांच्या मतांचं, विचारांचं प्रभुत्व धर्म संस्कृतीमधून आपल्यापर्यंत आलेलं आहेच आणि त्याच्यासाठी त्यांना वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाही, सांगावं लागत नाही की पाणी आणून दे, स्वयंपाक बनव, तरीही ते स्वतःच्या पातळीवर त्यांना आपोआप सर्व्हिसेस मिळतात, विशेषाधिकार मिळतात. तर या विशेषाधिकारांच्या त्यांना गरज नसली तरी पीडित वर्ग, खरं आपण स्वतःला त्या अंगानं बघितलं पाहिजे, तर पीडित वर्गाचा भाग म्हणून आपल्याला हे कर्तेपण, ही एजन्सी समाजात घेणं गरजेचं आहे. आणि दरवेळेस सगळ्याच कृती खूप रॅशनल, विवेकपूर्णच असली पाहिजे अशी भीती बाळगता कामा नये. स्त्रीवादी चळवळी पाश्चात्य देशामध्ये वाढल्या तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चळवळी घडल्या आणि त्याच्यामध्ये कोण म्हणेल की समाजात हे काय लॉजिक नाही या गोष्टीमध्ये, पण तरी स्त्रियांनी त्या गोष्टी केल्या. त्याचं कारण हे होतं की तुम्ही जे नीतिनियम, विवेक आणि नीतिमत्ता आणि सगळं जीवनाचं, संस्कृतीचं ज्ञान सांगता, त्याच्या कंटाळ्यातनं आम्ही हे अशी अविवेकी कृती करतो. अविवेकी अर्थात ते अविवेकी त्या अर्थानं नाही, पण ती स्वतःच्या स्वायत्ततेला व्यक्त करण्यासाठी त्या अशा अनेक घटना करतात. आणि ह्या आपल्याला कर्तेपण घेऊन अशा काही गोष्टी करायला धजणं गरजेचं आहे. आता सगळ्यात मोठं एक शेवटचं आव्हान जे याचा व्यक्त केलं पाहिजे ते भांडवलशाही आणि बाजारीकरणाचं आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनाला बाजारीकरण घेरून आहे. सगळे सण समारंभांपासून सगळ्या गोष्टी उत्सवी झाल्या. बाळ जन्माला आलं, लगेच लाखोंचा त्याचा जन्मदिवस साजरा करणे, 5 वर्षाचं झालं की पुन्हा जन्मदिवस साजरा करणे. कोणता महापुरुष आहे, विमानातून फुलं टाका, किती फुलं टाकले, किती करोड खर्च केले, याचं सगळं बाजारी चित्र आपल्यासमोर आहे. एका दिवसाच्या व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी हजारो रुपयांचा खर्च करून स्टेटस तयार करणारे लोक आपल्याला दिसून येतात. तर हे जे काही प्रदर्शनकारी बाजारू वृत्ती आहे, या बाजारू वृत्तीने स्त्रियांच्या जीवनावरती पण परिणाम केला आणि स्त्रियांच्या सौंदर्य विषयक धारणांना त्यांनी मोठ्या प्रमाणात एक वेगळं आकलन दिलेलं आहे. आणि सौंदर्य नावाची इतकी गोष्ट तकलादू आहे, पण त्या तकलादू आणि आभासी गोष्टीच्या प्राप्तीसाठीचा अविरत ध्यास बाळगलेल्या अनेक स्त्रिया आहेत आणि त्यांनी तो तसा बाळगावा यासाठी सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती, सौंदर्यवतींच्या स्पर्धा ह्या सतत सुरू असतात आणि ह्या आपल्यावर मारा करतात. एखाद्या मुलीने एखादं पुस्तक वाचणे, एखादी परीक्षा उत्तीर्ण करणे, कर्तृत्व गाजवणे यापेक्षा ती सौंदर्य दिसण्याच्या चौकटीमध्ये दिवसातला जास्त वेळ घालवण्यासाठी हे भांडवली बाजारीकरणातली सौंदर्यविषयक संकल्पना मुख्य कारणीभूत आहे. आणि इतर पण गोष्टी आहेत की ज्या स्त्रियांच्या जीवनावर भांडवलशाहीचा परिणाम करतात, त्याला आपण ओळखलं पाहिजे. ज्या सुंदर स्त्रिया असतात त्या स्त्रियांच्या नवऱ्यांच्याही नजरा त्या सुंदर स्त्रियांवरती आयुष्यभर टिकत नाही. म्हणून आपण कुणासाठी ह्या सौंदर्यासाठी, एका सौंदर्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा कितीतरी वेळ घालवायचा हा प्रश्न आहे. आणि ह्या सौंदर्याच्या अतिशय वाढलेल्या बाजारू अपेक्षांमुळे सर्वसामान्य कष्टकरी ग्रामीण स्त्रीच्या जीवनामध्ये फार मोठे दुःख वाटायला येत आहेत. म्हणून आपल्याला दिसते की दरी फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आणि याच्यामधनं सुंदर स्त्रियांवरच्या हिंसेच्या घटनाही घडतात आणि ज्या सुंदर चौकटीमध्ये बसत नाहीत अशा स्त्रियांच्या लग्नाचे त्यांच्या हुंड्यांचे प्रमाणही वाढतात, लग्न न होण्याच्या स्थितीपर्यंत पण जातात आणि घरामध्ये आईवडिलांकडून उपेक्षा मिळते. अनेक आया बघितल्या गेल्या, त्यातल्या 2 आयांचे मी उदाहरणं बघितले. बाळ जन्माला आल्यानंतर ते बाळ सुंदर गुटगुटीत दिसत नाही म्हणून डॉक्टरांकडे औषधोपचार करण्यासाठी त्यांना घेऊन जातात. पण बाळाची जी काही मुळात ॲनॉटॉमी असते, त्याची जी काही वाढ असते ती त्याच्या चौकटीत होते, परंतु जाहिरातीतल्या बाळासारखं गुटगुटीत ते दिसत नाही. जॉन्सन किंवा वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये दिसते तसं दिसत नाही. ते काळा असलं तर त्या रंगाचा त्यांना त्रास होतो, ते बारीक असला तर त्याचा त्यांना त्रास होतो. तर अशा बाजारू संकल्पनांच्या बाहेर आपण निघणं ही एक मोठ्या जंजाळातून सुटका करणं गरजेचं आहे. त्यासाठी एकाकीपणे लढण्याच्या तयारीत पण आपण असलं पाहिजे आणि प्रबोधन शिबिरं आणि कार्यक्रमांमधून आपल्या सगळ्यांना त्याविरुद्ध बोलण्याची शब्द भेटतात, प्रतिवादाची भाषा भेटते आणि प्रतिकारासाठी आपण सिद्ध होतो. म्हणून या निमित्तानं आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टींच्या बदलांची थोडी बहुत चर्चा आपण करू शकलो. तरी बरेच मुद्दे बाकी राहतात, तर आपण आता ते या ठिकाणी सोडू आणि बऱ्यापैकी तुम्हालाही ते माहिती आहे. तरी अतिरेकी व्यक्तिवादापासून वाचणे हे पण एक मोठं आव्हान आहे. स्वतःच्या पुरतं स्वतःचा विचार करणे, वाढत्या महानगरीय जीवनामध्ये आपण त्याचकडे चाललो, म्हणून त्याच्या बाहेर पडणे आपल्याला गरजेचं आहे. व्यक्तिगत जीवन जाणीवांच्या बाजूला जाऊन, पलीकडे जाऊन भगिनी भाव जपणे आणि स्वतःच्या कर्तृत्वाला सिद्ध करणे आणि संघर्ष आणि प्रतिकार, ती खूप श्रीमंत घरातली स्त्री असो किंवा अतिशय गरीब घरातली स्त्री असो, त्यांच्या वाट्याचा संघर्ष हा असणारच आहे, तो अटळ आहे. पुरुष सत्ताक समाजामध्ये तो अटळ आहे. त्या संघर्षासाठी स्वतःला सिद्ध करणे, तयार करणे ही एक आपल्यासमोरची जबाबदारी आहे आणि आव्हान आहे. मी या ठिकाणी माझं म्हणणं या ठिकाणी थांबवतो. मला एकता महिला मंडळाने या ठिकाणी बोलवलं, पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी बराच वेळ मला ऐकलं, त्यासाठी पण मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.